नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 33। बागेतल्या पिंपळाच्या पारावर बसून नंदा अस्ताचलाच्या कोपऱ्यावरल्या लाल रंगाचा पुसट शिडकावा पाहू लागली। लगेच तिने आपली नजर खाली वळविली। तो रंग पाहून तिला आठवण झाली ती देवदत्ताच्या जखमांची। विमनस्कपणे ती मागे सरकली। पिंपळाच्या बुंध्याला टेकून तिने डोळे मिटून घेतले। नंदाताई, या बापूंच्या हाकेने तिने डोळे उघडले। तेव्हा उन्ह अगदी कोमेजून गेली होती। बापू पारावर बसल्यावर नंदाने भीत भीत प्रश्न केला, कसं आहे देवदत्तांचं? तसं भिण्यासारखं नाही। साऱ्या जखमा बांधल्यात डॉक्टरांनी। त्यांना शुद्धही आली नुकतीच। नंदाने चाचरत विचारले, मी पाहून येऊ त्यांना? बापू काहीच बोलले नाहीत। त्यांचे मौन नकारापेक्षाही अधिक दुःखदायक वाटले तिला। मंद स्वराने तिने विचारले, बोलत का नाही तुम्ही बापू? तरीही बापू स्तब्ध राहिले। आभाळात मळभ यावे तशी त्यांची चर्या दिसत होती। एका दिवसात ते अधिक वृद्ध झाले आहेत असा तिला भास झाला। एक एक शब्द सावकाश उच्चारीत बापू म्हणाले, वैनीसाहेब, जवळ उभ्या असतानाच देवदत्त शुद्धीवर आले। डोळे उघडून पाहू लागले। त्यांच्या तोंडातून 2 हाका स्पष्ट उमटल्या। वसूला हाक मारली त्यांनी? मग देवच पावला म्हणायचं। छे, नंदा, नंदा, एवढे 2 शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले। लगेच त्यांनी आपले डोळे मिटून घेतले। लहान मुलाच्या एकसुरी आवाजात बापूंनी हे सांगितले, पण त्यांच्या स्वरात संगीत भरले आहे असा नंदाला क्षणभर भास झाला। देवदत्ताच्या भावजीवनात आपल्याला स्थान आहे या जाणिवेने तिला आनंद वाटला। मात्र संध्याकाळचे सुंदर रंग हा हा म्हणता नाहीसे होऊन काळोख पडावा तशी काही क्षणात तिच्या आनंदाची स्थिती झाली। 4 चौघासमक्ष, खुद्द वसूसमोर, शुद्धीवर आलेल्या देवदत्ताने अभावितपणे नंदा, नंदा अशा हाका मारल्या। पण त्या ऐकणाऱ्या लोकांनी त्यांचा अर्थ काय केला असेल? काही वेळ बापूवर आकाशाकडे पाहत स्तब्ध बसले। शेवटी अवजड बोजा उचलण्याकरता एखाद्याने आपली सर्व शक्ती एकवटावी तसे करीत नंदाकडे वळून ते म्हणाले, काल तू देवदत्ताबरोबर गडावर गेलीस, रात्री तिथं राहिलीस। फार मोठी चूक केलीस तू ही पोरी। नंदा गोरी मोरी झाली। बापूंच्या मनानेही संशयाची काजळी धरली असेल असे तिला वाटले नव्हते। आपले मन उघडे केल्याशिवाय बापूंच्या मनातील किंतु नाहीसा होणार नाही हे तिच्या लक्षात आले। स्वतःला सावरून तिने शांतपणाने प्रश्न केला, तुमच्या समोर कुणी पाण्यात बुडू लागलं तर काय कराल तुम्ही बापू? त्याला वाचवण्याकरता उडी टाकीन मी, मागचा पुढचा विचार न करता। हो, अशा वेळी विचार करीत बसणं हा गुन्हा आहे मोठा। हे खरं ना?
मग मी तरी अधिक काय केलंय? मी इथं आले ती माझं दुःख विसरायला. त्या दुःखाच्या पायी समुद्रावर जीव द्यायला गेले होते मी. तू? छे. बापूंच्या स्वरातील आश्चर्य त्यांच्या मुद्रेवरून ओसंडत होते. ते पुटपुटले, तुझ्यासारखी शहाणी मुलगी? मंद स्मित करीत नंदा म्हणाली, शहाणी माणसं सुद्धा माणसच असतात बापू. शहाण्या माणसाच्या आयुष्यात सुद्धा केव्हा तरी भूकंप होतो. एका क्षणात त्याच्या साऱ्या आशा धुळीला मिळतात. जीव नकोसा होतो त्याला. बापू एकाग्र मनाने आपले बोलणे ऐकत आहेत असे पाहून ती हळूच म्हणाली, एक प्रश्न विचारू तुम्हाला? बापूंनी होकारार्थी मान हलवली. नंदाने भयभीत विचारले, आयुष्यात आत्महत्येचा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही? बापूंनी चटकन तोंड फिरवले. त्यांना राग आला असावा असे वाटून नंदा म्हणाली, क्षमा करा बापू, तुमच्या या उर्मट मुलीला. तुम्ही वडील माणसं मायेमुळं जीवनातली विद्रूप सत्य आमच्यापासून लपवून ठेवता. पण शेवटी त्यांची नि आमची दृष्टादृष्ट होतेच. अचानक होणाऱ्या त्या ओंगळ दर्शनानं आम्ही भेदरून जातो. हल्ली मला सारखं वाटतंय कुठलाही आडपडदा न ठेवता वडील माणसं आपले गोड कडू अनुभव आम्हाला लहानपणीच सांगत जातील तर. वत्सल दृष्टीने तिच्याकडे पाहत बापू म्हणाले, खोटं बोलावं असं वाटतंय पण धीर होत नाही म्हणून खरं सांगतो. आत्महत्येच्या भूतानं काही दिवस मला सुद्धा पछाडलं होतं. मोहन गेला तेव्हा त्या धक्क्यानं सावित्री अंथरुणाला खिळली. थोरल्या मुलानं प्रेमविवाह केला होता. फाटक्या संसाराला ठिगळं लावीत बसायची इच्छा नव्हती सुनबाईची. तिनं आपला स्वतंत्र पंथ काढला. माझं सारं आयुष्य चळवळीत गेलेलं. जवळ विष खायला सुद्धा पैसा नव्हता. मी गडबडून गेलो. मनात येई एक चांगली बळकट दोरी पैदा करावी आणि झोपलेल्या सावित्रीच्या पायावर डोकं ठेवून मध्यरात्री टेकडी चढता चढता धाप लागून माणसाने थांबावे तसे बापू मध्येच स्तब्ध झाले. भावनेच्या भरात ते हे सारे बोलून गेले खरे, पण त्या दुःखद दिवसांच्या आठवणींनी ते अतिशय अस्वस्थ होऊन गेले होते. पण नंदाचे कुतूहल तिला गप्प बसू देईना. तिने मृदू स्वराने विचारले, ते भूत तुमच्या मानगुटीवरनं केव्हा उठून गेलं? सावित्रीनं साऱ्या संकटात मला साथ दिली होती. तिला वाऱ्यावर सोडून जाण्यासारखं दुसरं पाप नाही असं एक मन सारखं बजावीत होतं. पण त्या शहाण्या मनाला दुपारच्या भाकरीचा प्रश्न काही सोडवता येत नव्हता. शेवटी आईसाहेबांना दया आली. त्यांनी खाजगीकडे नोकरी दिली मला. आईसाहेबांनी? देवदत्तांच्या आईंनी? नंदाने विस्मयाने भरलेल्या स्वराने प्रश्न केला. तिचे मन गोंधळून स्वतःशीच म्हणत होते, एका कुलटेनं या अश्राप माणसाला मदत करण्यासाठी आपला हात पुढे करावा आणि पापाने लडबडलेल्या तिच्या हाताचा आधार या पुण्यशील माणसानं घ्यावा. किती विचित्र आहे हे जग. किती चक्रव्यूहांनी भरले आहे हे मनुष्याचं मन.
आणि जीवन. अस्वस्थपणे हातांची चाळवाचाळव करीत थोडा वेळ बापू गप्प बसले. मग ते म्हणाले, तुझं रात्रीचं तिकीट काढून आणलंय मी. पण बापू, देवदत्त बरे होईपर्यंत मी इथं कुठं राहणार? तू इथं तुमच्या घरी. आवंडा गिळून बापू म्हणाले, एरवी मी तुला आनंदानं घरी बोलावलं असतं, पण म्हणजे तुम्हालाही माझा संशय येतोय? देवदत्ताबरोबर मजा मारायला मी गडावर गेले होते असं वाटतंय तुम्हाला? बोलता बोलता नंदाचे ओठ थरथरू लागले. किंचित पुढे सरकून मायेने भरलेल्या स्वराने बापू म्हणाले, शांत हो बाळ, शांत हो. मला काय वाटतंय, त्याला इथं काडीचीही किंमत नाही. वहिनीसाहेब आहेत तापट, त्या तशा नसत्या तर देवदत्त सुद्धा इतके भडकले नसते. मला नवल वाटतं बापू एका गोष्टीचं. वडिलकीच्या नात्यानं देवदत्तांना आवरण्याचा तुम्ही प्रयत्न का नाही केला? सभोवताली पसरू लागलेल्या काळसर सावल्यांकडे पाहात आणि दीर्घ सुस्कारा सोडीत बापू म्हणाले, गरिबीमुळं माणूस मिंधा बनतो. बाळ, हे मिंधेपण त्याची जीभ कापून टाकतं, त्याला पापाशी तडजोड करायला लावतं. बापूंचे शब्द नंदाचे काळीज कापीत गेले. ती गहिवरून उद्गारली, क्षमा करा मला बापू, मी हे विचारायला नको होतं तुम्हाला. बापू उत्तरले, नाही बाळ, काही चुकलं नाही तुझं. खरी चूक आहे परमेश्वराची. दिव्यावर झेप घ्यायची प्रेरणा तो ज्यांना देतो, त्यांना जळून जायचं भाग्यच तो देतो असं नाही. माझ्यासारख्या अर्धवट होरपळलेल्या पतंगाची तडफड पाहण्यात त्याला मोठी मौज वाटत असावी. कधी कधी माझ्या मनात येतं, परमेश्वर हा एक द्वाड मुलगा आहे. या शेवटच्या शब्दांना ते स्वतःच हसले. मग नंदाकडे वळून ते म्हणाले, रागावू नकोस, एक प्रश्न विचारतो तुला. तुझं देवदत्तावर प्रेम आहे? बापूंकडून असल्या रोखठोक प्रश्नांची अपेक्षा नंदाने केली नव्हती. काही क्षण ती गोंधळून गेली. मग शांतपणाने उत्तरली, आहे. आता चकित होण्याची पाळी बापूंची होती. काय बोलावे हे त्यांना सुचेना. पण असे म्हणत ते अगतिकपणाने तिच्याकडे पाहू लागले. नंदाने त्यांना प्रश्न केला, बापू, तुम्ही गांधीजींच्या चळवळीत का पडला होता? या देशातल्या लोकांवर तुमचं प्रेम होतं म्हणूनच ना? होय. ते लोक तुमच्या ओळखीचे देखीचे होते? त्यांची दुःख तुम्ही डोळ्यांनी पाहिली होती? नाही ना? असं असून तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलंत, त्यांच्यासाठी हाल अपेष्टा सोसल्यात. मी तर देवदत्तांना चांगली ओळखते, त्यांचं दुःख चांगलं ठाऊक आहे मला. मग किंचित थांबून ती पुढे म्हणाली, इथं आल्यावर पहिल्याच दिवशी मी देवदत्तांना पाहिलं. ते दृष्टीला पडायच्या आधी काळीज पिळवटून टाकणारे त्यांचे उद्गार ऐकले. ते चंचलशी बोलत होते. लायब्ररीत आपण एकटेच आहोत अशी त्यांची समजूत होती. ते चंचलला म्हणाले, या जगात तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे, तो म्हणजे मृत्यू. बापू दचकून उद्गारले,
देवदत्तांच्या मनात आत्महत्येचा विचार घोळतोय. त्या विचारानं त्यांची अगदी पाठ पुरवली आहे. या भूतानं झपाटलं म्हणजे मनाचा कसा कोंडमारा होतो याचा अनुभव मला नुकताच आला होता. माझं लग्न ठरलं होतं शेखरशी. जागेपणी सुद्धा सोनेरी संसाराची स्वप्न मी पाहत होते. पण एके दिवशी शेखरच्या विमानाला अपघात झाला. त्या विमानाबरोबर माझ्या स्वप्नांचीही राख रांगोळी झाली. मी दुःखानं वेडी झाले. तरुण मनाची दुःख फार विचित्र असतात बापू. ती ज्याची त्यानंच भोगावी लागतात. रात्रभर त्या दुःखाला कागदावर शब्दांची वाट करून देत बसायची मी. देवदत्तांनाही आपलं दुःख असंच हलकं करायची सवय आहे. पहिल्या दिवशीच त्यांचे असले काही कागद मला पाहायला मिळाले. आम्ही समदुःखी आहोत याची मला जाणीव झाली.